कथेचं नाव आहे आधार. 15-20 दिवस झालं पावसानं निस्ता धुमाकूळ घातला होता. थांबायचं नावच नाही. सारखा कोसळत होता. आणि धारा बी एवढ्या दाट की 4 हातावरचा माणूस दिसून ये. दाय मुकलून एखाद्यानं रडावं तसं चाललं होतं. रडताना छाती बडवून घ्यावी तशा खोपटाच्या पत्र्यावर धारा तडा तडा करत होते. गावचा वडा बी तुडूंब भरला होता. त्याचं रोरावत धावणारं पाणी भल्या भल्याच्या छातीत धडकी भरवत होतं. रात्रीचे 8च वाजले होते, पण रस्ते असे सुनसान की जणू रात्रीचे 12 वाजून गेले. रस्त्यावरचा चिखल तुडवाया कुणी फिरकतच नव्हतं. आज पावसामुळं शेवटची एसटी बी आली नाही. लईच कामाची घाई असेल तर एखादी सायकल रस्त्यावर दिसायची आणि तेवढीच काही ती माणसाची चावल. बाकी सारं सुनसान. रस्त्यावरची कुत्री सुद्धा कुठंतरी आडोशाला निपचित पडली होती. घराघरातून चुलीच्या उजेडात 2 घास खाऊन माणसं गुरपटून पडली होती. म्हातारी कोतारी पावसाच्या नावानं नुसती कारवादत होती. कवा थांबायचा बाबा तवा थांब. काय हाय काय तुझ्या मनात, तू जाण र बाबा. पण सारजाच्या कोपटातला टेंबा मात्र अजून धूर होता. दारू ढुसून ढुसून खोकडं झालेला तिचा नवरा 4 दिवस झालं हातुरणातनं उठला बी नव्हता. बळबळण म्हातारी 2-2 चमचं कांजी त्याच्या तोंडात घालत होती. कवा ते गिलायचा नाही तर कवा तोंडातनं हातुरणावर वगल जायचा. तर न ताटं पोरग पण डायव्हरकी करायला तसं पार ढोसायला लागलं. लगीन झाल्यावर ठिकाण्यावर येईल म्हणून लगीन बी लावून दिलं म्हातारीनं. बिना आईबापाची पोर करून आणली. मागणं काही बोबाटा नको व्हायला. तिला कुणी फिरून विचारणारच नाही. आता तर नातू बी झाला होता. पण ते काळतोंड जन्मलं आणि बापाला रक्ताच्या उलट्याच व्हायला लागल्या. आपेशा पायाचं. म्हातारीनं किडूक मिडूक दवाखानं केलं, फोटो बी काढलं छातीचं, पण काही इलाजच होईना. त्याचं अंग सारखं तापल्या तव्यावानी गरम असायचं. डागदर मागल्या टायमाला बोलला, आजी माय दारू बंद होत नाही तर दवा काय असर करणार नाही. आता ह्याच्या पुढं आणू नका त्याला हिथं. जवान पोरग झोडावं तरी कसं. म्हातारी रात दिन जीवाला खात होती. त्याचा घासत दिस पुढं ढकलायची. लेकाच्या तोंडून घर घर आवाज यायला लागला तशी म्हातारी झपाट्यानं आरडतच उठली. खोपटाचा दरवाजा उघडला आणि तात्या तात्या यावं लवकर असं वरडत पलीकडे राहणाऱ्या तात्याच्या खोपटाकडे पळाली. खोपटाच्या दरवाजातून पावसाचं शितोडं खोपटात यायला लागलं. तसं सारजानं मांडीवरचं लेकरू पटकुरावर निजवलं. दरवाजा लोटला आणि नवऱ्याजवळ गेली. आव आव असं काय करताय, उठा की जरा, जाग व्हा, आपल्या लेकराकडं तरी बघा. म्या सारजा हो तुमची. 20-22 वर्षाची कवळी पोरती. तिला कायच समजेना काय होतंय ते. बाशिंग बांधून नवऱ्यासंग घरी आली तेव्हा किती हरकली होती. मामाच्या दारात पडल ते काम करीत आसऱ्याला राहिलेली पोर. आईबाप कवाच पोराच्या पाण्यात वाहून गेलेलं. आता तिला तिचं घर मिळालं होतं. तसा नवरा बी दारूच्या तंद्रीत लय टायमाला मारायचा, पण तिला त्याचं काय बी वाटत नव्हतं. कुंकवाचं धनी हाय ते. मामी बी लय हाणत होती की. सुखाची हिरवळ कवा बी पाहिली नव्हती पोरीनं. सारा रस्ता काट्याकुट्याचाच. पायाच्या आणि मनाच्या जखमा तिला काही नवीन नव्हत्या. पडत्या पावसात म्हातारी तात्याला घेऊन आली तवर घर बी थांबली होती. तात्या अव बघा की कसं करायलंय माझं पोर. तात्या तसा जुना जाणता माणूस. तात्यानं नाडी बघितली, डोळं बघितलं, नाकासमोर सूत बी धरलं, पण कायच हालचाल नाही. मान बी बाजूला कलंडली. म्हातारे काय बघू आता, तिथं काय बी राहिलं नाही.
संपलंय समज. तात्या म्हणालं तसं म्हातारीने हंबारडाच फोडला. साप इचू चावल्यागत किचळू किचळू रडायली. कवा डोकं भितडावर आपटायची, कवा दाना छाती बडवून घ्यायची. रातच्या सुनसान वातावरणात म्हातारीचा आवाज पसरायला लागला. तशी शेजारच्या बायाजारची बाया बापडे येऊ लागले. बाया डोळ्यावर पदर लावून बसायच्या आणि जराशानं उठून जायच्या. म्हातारीला कुणी आवरायला बघायच्या, पण म्हातारी लईच रडत होती. पावसानं बाहेर चांगलाच जोर धरला होता. म्हातारीचं रडणं त्याला बी भिदून जात होतं. मधनंच रस्त्यावरचं कुत्रं रडायचं, विजा कडाकडा चमकायच्या आणि म्हातारीच्या घरातला टेंबा भका भका दूर वकत होता. सारजा त्याच्याकडे थिजलेल्या डोळ्याने बघत होती. तिच्या डोळ्याच्या पार गारगुटे झालेल्या. पाट तांबडं फुटलं तसं पावसाचा जोर कमी झाला. रातभर रडून बुंबलून म्हातारी निपचित पडली होती. सारजाच्या डोळ्याला टिप्पूच नव्हता. आड्याला डोळं लावून ती बसली होती, सूद नसल्यागत. पटकुरावर निजलेलं पोर रडायला लागलं तसं बाया बापड्याने त्याला उचलून तिच्या मांडीवर ठेवलं. त्याच्याकडे बघत बी नव्हती, हात बी लावं ना त्याला. बाया बापड्याने समजावलं, अगं बाये, आता झालं ते झालं, लेकराला बघ की तूच त्याची माय आणि बाप बी आता तूच. पण काहीच फरक नाही. तिला काय दिसत बी नव्हतं आणि ऐकाया बी येत नव्हतं. पायपोटाशी आवळून आणि मांडीत डोकं खुपसून बसली ती थंडगार. कुणीतरी शेजारणीनं लेकराला आपल्या घरी नेलं. दुधाचं 4 चमचं पाजलं तसं ते गप झालं. रडून रडून दमल्यानं झोपी बी गेलं. बाहेर बाया माणसांची गडबड सुरू झाली. रस्त्यावर लई पाणी साचलं या, वडा बी भरून वाहतूया. कवा काय होईल सांगाय येत नाही. उरका पटापटा. तरण्या पोरांनी उरका घेतला. समधी तयारी केली. पोराचं मडं उचललं तशी म्हातारी पुण्यांदा ऊर बडवायला लागली. गुरावानी ओरडली, पण सारजा डिम्मच होती. बाया बापड्याने तिचं कुंकू पुसलं, काळी पोत तोडली, बांगड्या फोडल्या. आता तरी रड बाये. पोकत्या बायांनी बी तिला लई रडवायचा प्रयत्न केला, पण ती पार मेल्यावानीच बसून होती. मैतीला जायला बी उठना. बाप माणसं वरडले, चला बायानो, आता लई पागुळ काढत बसू नका, तुम्ही बी मारताल पुराच्या पाण्यानं. मयत वड्यावर गेली तशी माणसं पांगली. मयत चितेवर ठेवली तेव्हा पावसानं पुण्यांदा जोर धरला होता. वट्टा उंच बांधलेला आणि वर पत्रा होता म्हणून बरं. भावकीने अग्नी दिला आणि माणसं पळतच सुटली. चला उगी मरशीला हितं असं म्हणत म्हातारीचा भाव बी तिला पुढं घालून घेऊन गेला. लोकांनी घरातलं किडूक मिडूक गोळा केलं आणि जीवाच्या भीतीनं शहराकडे पळतच सुटली. बघता बघता समदा गाव रिकामा झाला. सारजा मात्र तशीच बसून होती. बुंडागळा, हरपाटलेलं कुंकू, फुटलेली काकणं आणि डोळं शून्यात. दुपार टळून गेली. लेकरू जागा होऊन रड रड रडलं. रडून रडून घसा कोरडा पडला. बाळाचा आवाज बी येईना, पण बाईनं त्याला हात बी नाही लावला. सारजाचं खोपटं उंचावर होतं तरी गावातलं पाणी वाढलं तसं दारातून पाणी आत यायला लागलं. लेकराचं बाळूत भिजून कच्च झालं. गारव्यानं ते हातापायाला झटकं देऊ लागलं तसं सारजाला सूद आली. तिरमिरीतच त्यानं उचललं. अरे माझ्या लेकरा असं म्हणत छातीला लावलं. तिच्या अंगच्या गरमाईनं लेकराला आधार वाटला. झटकं थांबलं. कवळ्या मुठी तिच्या छातीवर बडवायला लागलं. दुधाचा टिप्पूस नाही. रातच्यान बाईनं पाणी सुधीक पिलेली नाही. ती उठली. मडक्यातलं लोटीभर पाणी घेतलं.
शेजारण्यानं दिलेली भाकर मोहरं वडली आणि पाण्याबरोबर गिळायला लागली. 2 घास खाल्लं तशी छातीतून माया बी पाझरली तिच्या. लेकरू बी शांत झालं. संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागला. घरात बी पाणी साचलेलं. जायचं कुठं? तिचं काळीज लककून हल्लं. लेकरू पोटाशी घेऊन ती उठली. देवळीतली गोधडी घेतली आणि खोपटा बाहेर आली. गावात समधीकडं पाणीच पाणी. अंधार दाटून आलेला. लोक घर सोडून कवाच पसार झालेली. कुत्र सुद्धा राहिलेलं नाही गावात. दूरवर वड्याकाठी पेटलेली चिता अजून धुमसत होती. मंतरल्यासारखी ती तिकडं जाऊ लागली. पाण्यातून वाट काढत काढत एकदाची मैतीच्या वट्ट्याजवळ आली. पायऱ्या चढून सरणाजवळच्या खांबाला टेकली. लेकरू गोधडीत गुरपाटलं. जरासं कुई कुई करत ती बी झोपून गेलं. कुडकुडणाऱ्या सारजाला सुद्धा नवऱ्याच्या सरणाची ऊब मिळाली. तोच तिला आधार वाटला आणि आपसूक तिचे पण डोळे मिटू लागले. आज तोच तिचा आधार होता, आधार होता, आधार.